नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य आता तो म्हणतो काही करून मी सावीला घरी घेऊन येणार आहे. आणि तो जादूगरचा लूक करतो आणि आता सावीच्या रूममध्ये जातो डायरेक्ट. आणि आता सावीच्या रूममध्ये आल्यावरती सावीशी तो खूप खेळण्यात देतो, सावीला चिमणी ते खूप खेळण्यात येतो. सावी खूप खुश होते आणि सावी पण जादूगरच्या जवळ जाते, खूप मस्ती करत असते, जादूगरच्या हातातून खेळण्या ओढत असते. तेवढ्या धैर्य खाली बसतो आणि त्याच्या तोंडाचा मास्क पडतो आणि सावी बघते आणि घाबरायला लागते, पुन्हा लांब जायला लागतं त्याच्यापासून. तर तो म्हणतो, अगं घाबरू नकोस ना, मी काहीच नाही करत, मी तुझा फ्रेंड आहे ना, मग असं का करते तू, असं काही करू नको ना, नको ना घाबरू मला, असं म्हणत असतो. आणि आता धैर्य तिथून जातो, कपडे चेंज करून पुन्हा सावीजवळ येतो, म्हणतो की हे बघ माझ्याकडं ही खूप छान बाहुलं आहे, तुला खेळायला लागतं का, हे बघ ते बोलतं पण, त्याच्याशी बोल तू. हाय, लगेच ते हाय म्हणतं. तर आता लगेच सावीला दर्शी त्याच्याशी बोलायला लागते. सावी तो म्हणतो की हा माझा खूप खास फ्रेंड आहे अगं, हे बघ तुला सांगू का, तुझा पण खूप खास फ्रेंड होईल. आमच्या घरी इतकी खेळणी आहे ना, इतकी खेळणी आहे की बस. अगं ती खेळणी खेळायला पण कोणीच नाही आहे आमच्या घरी, तू येशील का आमची खेळणी खेळायला. तर सावी म्हणते, नाही मी तुम्हाला ओळखत नाही ना. तर आता लगेच सांगतो, चल मी तुझ्याशी फ्रेंडशिप करतो. आणि आता लगेच सावी त्याच्याशी फ्रेंडशिप करायला तयार होते. ते दोघे फ्रेंडशिप करतात. तर आता तो म्हणतो की येशील ना तू आता माझ्यासोबत माझ्या घरी. तर ती म्हणते की हो येईल ना, मला खेळणी द्यायची पण हा. तर आता तो म्हणतो की हो देईल ना, चल मग आपण जाऊयात. तर आता लगेच तेव्हा ती म्हणते आवरते मग मी. तर आता इकडं धैर्य बाहेर येतं आणि आता लगेच धैर्य डॉक्टरांना सांगत असतो, डॉक्टर माझ्याशी सावी यायलाच तयार झाली आहे. तर इकडं धैर्य आता घरी फोन करतो. त्याच्या आईला वाटतं की नक्कीच काहीतरी बातमी असणार आहे, तर सावीला काही झालं तर नाही ना, असं म्हणत असते. आणि आता तेवढ्यात ती मग धैर्य सांगतो की आई हे बघ, मी सावीला एकदम ठीक आहे, सावीची काळजी करू नको, मी सावीला घेऊन घरी येत आहे, तू लवकरात लवकर घर आणि ते आवरायला घे आणि खूप छान खेळणी ते ठेव तिच्या रूममध्ये, असं सांगतो. तर आता ती म्हणते की हो धैर्य ये घेऊन, काळजी नको करू, असं म्हणतात. आणि आता इकडं अवंती आवरत असते. दामिनीला खूप राग येतो. दामिनी म्हणते, कशाला आणतोय ना धैर्य काय माहिती, पण चांगलंच आहे एका दृष्टीने, कारण की मला भारी होईल, तिला किती त्रास द्यायचा आणि काय करायचे, तिची काळजी डॉक्टरने घ्यायला सांगितली, पण मी कशी घेते ना मग बघल, असं म्हणते. आणि आता ती अवंतीताकडे येते. अवंतीला म्हणते, अवंती हे बघ लवकरात लवकर आवरून घे, आपल्याला लवकरात लवकर तयारी करायची. सावी घरी येते. अवंती म्हणते खरंच, तर ते म्हणते की हो चल आवरायला घे रूम, ते हातातलं काम जाऊ दे राहते बाजूला, असं म्हणते. आणि इकडे आता जो धैर्य आहे तो डॉक्टरांशी बोलतो. डॉक्टर म्हणतात की तुम्हाला त्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल, तरच तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. तर धैर्य म्हणतो की हो मी तयार आहे त्यांची काळजी घेण्यासाठी, तुम्ही नका काळजी करू, असं म्हणतात. आणि आता ते घरी घेऊन जाण्यासाठी निघतात. तर आता धैर्य म्हणतो की नर्स सांगा तुम्हीच. तर नर्स म्हणतात की हो त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे आता सावी. तर आता ते म्हणतात ठीक आहे मग जा घेऊन. आणि आता धैर्य तिला घेऊन जाण्यासाठी निघतो. तिला आता घेऊन जायला निघलेला असतो. ते आता घरी जायला निघतात. तर आता इकडं जो धैर्य आहे तो म्हणत असतो की सावी चला आता. तर सावीचा मेकअप करते नर्स, तिला ड्रेस वगैरे घालते, तिच्या हातात बांगड्या, तिचा मेकअप करून देते आणि धैर्यसोबत जायला आता सावी निघते. सावी धैर्यसोबत चाललेली असते, पण नर्स पाठीमागे खूप रडत असते. तर आता लगेच सावी नर्सकडे पळत येते आणि म्हणते तू का रडतीये, नको ना रडू. तर ती म्हणते की अगं तू आता इथून जाशील, परत कधी येशील आणि कधी नाही, त्यामुळे मला तुझी खूप आठवण येईल, त्यामुळे मी रडते. तर ती म्हणते की अगं मी परत लगेच येणार आहे, मी खेळणी खेळायला चाललेत माझ्या फ्रेंड्सच्या घरी, मग मी लगेच येणार आहे, तू का रडते, रडू नको ना, मी खेळणी खेळून झाल्यावर लगेच येईल घरी, असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.